महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। पीक विम्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। तसेच पावसामुळे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचे पण नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्याला आता नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई देखील मिळणार असं शासनाने स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात जास्त निधी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार याची देखील यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून बातम्या सुटल्या होत्या की खरीप पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा जमा झाला नव्हता आणि बऱ्याच दिवसांमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। याचमुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आज मदत मिळत आहे। तर मग बघा, कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळत आहे ते आता आपण लगेच एका मिनिटामध्ये पाहून घेऊ। तर पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता आलेली आहे। पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप आता करण्यात येणार आहे। दुसरा टप्पा आता वाटप आज सुरू झाला आहे। ही रक्कम आता थेट हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे। लवकर आता तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे। ही बातमी आताच 2 मिनिटांपूर्वी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आज निर्माण झालेले आहे। बऱ्याच दिवसापासून पावसाने हादरामार चालविलेला आहे। या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। तुम्ही पाहू शकता 2022, 2023 आणि 2024 मे महिन्यामध्ये 2025 या 3-4 वर्षांच्या पीक विम्याची यादी आता एकत्रपणे जाहीर झाली आहे। तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे एकदा लगेच तपासून घ्या। पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले आहे। प्रत्येक जिल्ह्याला फक्त एका जिल्ह्याला 153 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज टाकण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रक्कम मिळणार ते आपण पाहून घेऊया। तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत का। मागील 3 वर्षांचा 2022 पासून ते 2024 पर्यंत पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्याला मिळत आहे, अशी माहिती आज या ठिकाणी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिली आहे। तर बघा, आता जे काय ज्वारी, बाजरी हे जे काय असं पीक आहे याला 32 ते 33 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार। भुईमूग, सोयाबीन, आता भुईमुगाला 45,000 रुपये, सोयाबीनला 55,000 रुपये आणि मुगाला 28,000 रुपये, तर उडीद नावाच्या पिकाला 25,000 रुपये, तूर नावाच्या पिकाला 47,000 रुपये आणि कापसाच्या पिकाला 60,000 रुपये आणि मकाला 36,000 रुपये असं या ठिकाणी विभाजन करण्यात आलेलं आहे। बघा, जर तुमच्या कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये प्रचंड अशी रक्कम मिळणार असं शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। चला तर पटकन ते जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधीचे हस्तांतर होत आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा 2022 पासून ते 2024 बघा रखडला होता। तर बघा 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आज जमा होत आहे। 2022 वर्षापासून ते 2024 पर्यंत पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी समोर आलेली आहे। काल पीक विम्याचा पहिला टप्पा जो रखडलेला होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तो खूप कमी होता, परंतु आज टोटल दुसरा टप्पा ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। दुपारपासूनच बघा टप्प्याचे वाटप आता सुरू झाले आहे। कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये कालच 2,000 रुपयांचा म्हणजे पहिला टप्पा जमा झालेला आहे। दुसरा टप्पा टोटल या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 25,000 हेक्टरी ते 40,000 हेक्टरी इथपर्यंत वाढविण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% रक्कम जमा होत आहे अशी माहिती स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून आज मिळालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कसलीच काळजी करण्याची गरज आता पडणार नाही। बघा 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे, तर बघा आता ठिकाणी नुकसान भरपाई कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। बघा
हे तर आता फक्त पीक विमा सरकारने जाहीर करून दिलेला आहे। बघा, ज्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वीच सरकारकडून मिळालेली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा की आम्हाला जवळपास 25,000 रुपये एकरी अशी रक्कम मिळावी, परंतु बघा शेतकऱ्याला 30 ते 35,000 रुपयेपर्यंत ही आता रक्कम अशी मिळत आहे, कृषी विभागाने सांगितलं आहे। बघा, केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे मागील 3-4 वर्षांचा पीक विमा एकत्रपणे येत आहे। तर ही बातमी आजच का आली, तर बघा आता आंदोलन सुरू झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन केले होते त्यांना आता घवघवीत यश आलेले आहे। बघा, गेल्या 2 दिवसांमध्ये 15 ते 16 जिल्हे म्हणजे बघा बऱ्याच जिल्ह्यामध्ये आंदोलनही ज्या ठिकाणी झालेले होते, त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या बघा सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण आज डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे। शेतकऱ्याला बराच उशीर झाला होता, परंतु पीक विमा मिळाला नव्हता। कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज दिले आहे। आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे पण जमा होऊ लागलेले आहे। तर बघा आता दुपारी 1 वाजल्यापासून बघा ते 3 ते 4 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचं काम सुरू आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, ते कोणते जिल्हे आहे बघा, आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे। या 16 जिल्ह्यांची यादी बघा आता बँकांना दिली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहे त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे। सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, अशी महत्त्वाची अपडेट मिळालेली आहे। बघा, आतापर्यंत कधीच एवढा मोठा पाऊस झाला नव्हता, तेवढा पाऊस आता ठिकाणी झालेला आहे। शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे, तर या नुकसानीच्या अंदाजानुसार आता शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे। नुकसान भरपाई वेगळी आणि पीक विमा वेगळा। बघा, आज तुम्हाला पीक विमा मिळत आहे, आता जेव्हा तुम्हाला नुकसान भरपाई मिळत आहे तेव्हा देखील सर्वात प्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीची एक मोठी बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बघा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार बघा या सर्वांनी मिळून मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व बँकांना त्वरित पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी 2 महत्त्वाची कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावी, तरच त्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल। बघा, आता ती या ठिकाणी तुम्हाला कोणती कागदपत्रे जमा करायची आहे, बघा ती जमा केल्यावर तुम्हाला 100% पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची तर या ठिकाणी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। बघा, तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का, तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का, बघा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का। बघा, जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन पण तुम्हाला मेसेज येणार नाही। ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे। आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेली आहे। तर बघा, तर यादीमधील पहिलाच जिल्हा आहे पुणे जिल्हा, त्यानंतर आहे नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो जळगाव। बघा, आता जो जळगाव जिल्हा आहे त्या पण जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। धाराशिव आणि अकोला हे महत्त्वाचे जिल्हे आहे। या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे।
तर मग बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला फार्मर आय.डी. कार्ड काढून घ्यावं लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. आताच महत्त्वाची नवीन अपडेट तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता या ठिकाणी बघा पावसाचा जोर वाढलेला आहे. तुमच्या विभागामध्ये पाऊस पडणार आहे की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर लगेच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बघा की आपण मग त्यावर देखील व्हिडिओ बनवू की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला रेंज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, पावसाचे वातावरण काय आहे त्यावर देखील आपण एक या ठिकाणी व्हिडिओ बनविणार आहोत. जर तुमचे कमेंट जास्त प्रमाणामध्ये आले तर मग बघा, जर तुम्हाला पावसावर एखादा व्हिडिओ पाहायचा असेल की तुमच्या विभागामध्ये तुमच्या भागामध्ये कधी पाऊस होणार व पाऊस कधी थांबणार तर ही सर्व अपडेट तुम्हाला मिळेल, परंतु तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, नुकसान भरपाई कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत असतो. तर बघा सरकारने सांगितलं 2-3 दिवसानंतर ते स्पष्टपणे त्याची तारीख देखील आता जाहीर करणार आहे. तर मग शेतकऱ्याला आता काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण शासनामार्फत बघा आता शेतकऱ्याला पीक विमा मिळत आहे आणि त्यानंतर लगेच नुकसान जी काय भरपाई आहे ती पण मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, पीक विमा आज तुम्हाला मिळत आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की कळवा. धन्यवाद.